नमस्कार. कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येते ती घरात वावरणारी ज्येष्ठ मंडळी. गावघर म्हटलं की ज्येष्ठाशिवाय घर असू शकत नाही. ज्येष्ठ म्हटलं की दिसतात ते आजी आजोबा. प्रत्येक घरात कोणाचा तरी धाक दरारा असावा लागतो. कुटुंब एकत्र ठेवायचं तर किंवा कुटुंबातील शिस्त ढासळू नये याची खबरदारी घेणारी ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे आजी आजोबा. प्रत्येक माणसाला ही आठवतात. जुन्या आठवणीत रामनाम करतात. वेळप्रसंगी डोळ्यात अश्रू आणणारी ही व्यक्तिमत्व. घरातल्या प्रत्येक गोष्टीवर अगदी बारीक नजर ठेवून प्रत्येकाच्या हालचाली नजरेत टिपणारे हे जणू सीसीटीव्ही कॅमेरा. त्या माणसाच्या दारात जेवढा जास्त तेवढी भीतीसुद्धा असते. आदरयुक्त भीती. आयुष्यभर काबड कष्ट करून घर संसार शेतीवाडी याची जपवणूक केली. स्वतःच्या पोटी चिमटा काढून कुटुंबासाठी जीव ओतला. त्या म्हातारीला प्रत्येक गोष्टीची काळजी असते. हे सारं जपता जपता कुटुंबातील एक कायम राहावी यासाठी जीव तळमळत राहतो. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. कधी मुलाला वाईट बोलावे लागते तर कधी सुनेला तर कधी नातवंडावरून झालेले भांडण मिटवण्यासाठी नवरा बायकोत एकोप निर्माण करावा लागतो. या साऱ्या भूमिका पार पाडता पाडता ही माणसं म्हातारी होतात. बऱ्याचदा दुःख पचवून घेण्यासाठी स्वतःला खोटं ठरवतात. स्वतःचा आत्मविश्वास पणाला लावतात. आई वडिलांनी रागावून 4 फटके दिलेले नातवंडांना आधार वाटतो तो आजी आजोबांचा. धावत जाऊन त्यांना कुशीत शिरावं आणि आपण पूर्ण सुरक्षित असल्याचे आई वडिलांना कळावं एवढी शक्ती या प्रेमामध्ये आहे. कारण आजी आजोबांकडे असलेला हात लावण्याची हिंमत कोणालाही नाही. कुटुंबात जमीन हाक यावरून जर वाद झाले तर त्या माणसाचा पुढाकार असतो. घरात कोठेही शुभकार्य असले तरी हीच माणसे अग्रभागी असतील. कोणी आजारी असेल, वाईट प्रसंगी ओढवला असेल तर देवाला गाऱ्हाण करणारे हेच आजी आजोबा पाहिजेत. कारण याच मन शुद्ध निर्मळ. कुणाचं वाईट व्हावं ही शंकाही याच्या मनात कधी नसते. वयाप्रमाणे शरीर साथ देत नसलं तरीही मुलांना आजी आजोबांची फार ओढ असते आणि आजी आजोबांनाही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा कौतुक असतो. अप्रूप असतं. स्वार्थ भावना भेदभाव हे कधीही त्यांच्यात नसतात. पण आता दुर्दैवाने आपण एवढे पुढाकारले आहोत की आजी आजोबांच्या कथा मोठ्या चवीने वाचतो. पण प्रत्यक्षात आज बऱ्याच प्रमाणात आजी आजोबा वृद्धाश्रमात जाताना दिसतात. त्याच वेळी संस्कार वेगळे होतात. आमचे विचार त्या संस्काराचे विचार सुसंस्कृत पिढीकडे काहीतरी दडवल्यासारखे दिसतात. प्रायव्हसीची अडचण निर्माण झाल्यावर आपल्या घरातला नटसम्राट आणि कावेरी वृद्धाश्रम अथवा गावी कोणाच्या तरी देखभालीखाली जाते. आपण एवढे सुशिक्षित झालो की गावाची ओढ प्रत्येकाला आहे, मुलांना आहे. पण वास्तवात वाढताना नव्याने नवलाही संपली की आपण फॉर्मॅलिटीज कंपनी करत आहोत. वास्तवात कमी आणि दिखावा जास्त अशी काहीतरी विचित्र जीवनपद्धती आज या संगणक युगात दिसतोय. लांब असलेला आपल्याला पाहिजे असते. ओढ लागते मात्र जवळ आल्यावर काही दिवसात काही महिन्यात आपल्याला या गोष्टी अडचणीत वाटतात. नवरा बायको मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवण्याचा प्लॅन करतात तेव्हा आजी आजोबांना व्यवस्था वेगळी करावी लागते. पण अनेक कुटुंब अशी आहेत ज्यांच्या घरात हे 2 जीव आयुष्यभर सुखाने जगले. त्याचे पुण्य त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला मिळाले. ती सेवा केलेल्या मुलांना आयुष्यभर आशीर्वाद लाभला हेही महत्त्वाचे. आणि अशी आई-बाबांची मुलं आजी आजोबांची सेवा करतात. हेही संस्कार घराण्यातच असतोय. ते पिढ्यानपिढ्या चालत असतात. आजी आजोबा दूर जाताना दिसतात. स्वतःच्या विचारात गढलेले दिसतात. शरीर स्वस्थ नसते, भावना गेलेले असतात. आशा जिवंत असते. उघड्या डोळ्यांनी सारं पाहायचं असतं. नजरेतला धाक आत्ता संपलेला असतो. सहनशक्तीसुद्धा थुंकीसारखी गिळावी लागते. कारण इथे याची बडबड ऐकायला कोणालाच वेळ नाही. तुम्ही गप्प बसा, मिळालं ते जेवा आणि पडून राहा असं ऐकायची वेळ येते आणि आपण मुलांचे आश्रित असल्याची जाणीव होते. एवढं सारं बदलायचं तर
एवढे सर्व चांगल्या म्हणायचं, एकमेकांचा आधार बनवायचा आणि केव्हा तरी एकमेकांना मध्येच सोडून एकट्यापणाचे स्मशानात जायचं हा निसर्गाचा नियम आहे. पण या आजी आजोबांची आठवण सारखी येते तेव्हा आई वडिलांपेक्षा जवळचे नाते असलेले हे दोन जीव आठवल्यासारखे. प्रत्येकजण आपल्या आजी आजोबांना नक्की मिस करेल. आजी आजोबा असतात पानात वाढलेले लोणच्या सारखे, थोडी लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढणारी. बरोबर ना? व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.